रामा मी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशपर कविता याचा विचार आपण सध्या करतो आहोत. संत समागम या फेसबुक पेजचे मुख्य सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थ वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने समर्थांच्या अनेकविध वेगवेगळ्या विषयांवर असलेल्या काव्य प्रकारांचा अभ्यास करण्याचा, चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण सध्या समर्थांच्या उपदेशपर कविता या काव्य प्रकाराचा विचार करतो आहोत. मागील 5 दिवसापासून आपण या काव्य प्रकाराचा चिंतन करण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय. त्यातला हा जो दुसरं प्रकरण आहे, लोकसंग्रह. लोकसंघटकांनी समाजामध्ये मिसळलं पाहिजे. सगळ्या समाजातल्या सगळ्या पातळ्यांवरील लोकांना एका सूत्रात बांधता आलं पाहिजे आणि त्यांना कार्याला ओढून ठेवलं पाहिजे, असं समर्थ सांगतायत. काल आपण त्यातल्या काही काव्य प्रकारांचा विचार केला. आज आपण असंच एक समर्थांचं काव्य, 14 ओव्यांचं काव्य. त्या काव्याचं नाव आहे मने मनासी मिळणी. अर्थ सहज आहे, मनांचं मनाशी मनोमिलन होणं, मने मनासी मिळणी असा त्याचा अर्थ आहे. समर्थ या काव्यात काय म्हणतायत त्याचा आपण विचार करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. चकोर चातके दुःखी, चतुरही बहुदुःखी.
मना मना मिळेची ना, विशेषते कळेची ना श्रीराम. गुणाविषयी भला भला, परंतु हंस एकला. विशेषते कळेची ना, विहंगमी मिळेची ना श्रीराम. गुणी गुणास जाणती, गुणी खुणेसी बाणती. उगेची लोक आडळे, गुणी विशेष नाडळे श्रीराम. गुणासी गुणग्राहिके, न मिळता दिसे फिके. विशेष वस्तू केंडली, सुवस्ती ही नव्हे भले श्रीराम. विशेष पेठ पाहणे, तये मध्येची राहणे. तरीच सुख पाविजे, अनंत गुण भाविजे श्रीराम. मने मनासी मिळणी, तयास मानिती गुणी. परांतरा सवे भरे, प्रसंग मानवी वरे श्रीराम. फुटेल वेगळा चितो, सदा मिळेल तो चितो. फुटेची ना तुटेची ना, मिळोन वेगळेची ना श्रीराम. तदंश तोची बोलिजे, प्रसंगमान जो भिजे. रिझेल त्या परी रिझो, झिजेल त्या परी झिजो श्रीराम. विभक्त दिसती खरे, परंतु एक अंतरे. अनन्य एकी धारणा, मिळोन जाय कारणा श्रीराम. मिळोन जाय अंतरा, तदेश तोची तो खरा. विचार एक धारणा, मिळोन जाय कारणा श्रीराम. जनात चाळना घडे, तया परीची वावडे. शरीर पाहता घडे, उपाधी योग विघडे श्रीराम. बरी विचारणा सखी, परांतरास पारखी. समस्त हेत तीरखी, तयास नाडळे मखी श्रीराम. अखंड सावधानता, मनी विधी विधानता. समस्त धारणा धरी, सदा विचारणा करी श्रीराम. प्रसंग चाळना घडे, खट्याळ लोक तो दडे. सदा उणे हळू पडे, पदोपदीच सापडे श्रीराम. या काव्यामध्ये पहिल्या 5 ओव्यांमध्ये मनांचं मनोमिलन हे किती महत्वाचं आहे त्यातली तळमळ या ठिकाणी व्यक्त केली आहे. ओवी क्रमांक 6 ते 10 मध्ये गुणवंत लोकांना पारखणारे फार कमी लोक असतात. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये काय विशेष गुण आहे याची पारख करून घेणारा लोकसंघटक फार दुर्मिळ आहे. अशा दुर्मिळ लोकसंघटकाचं वर्णन ओवी क्रमांक 6 ते 10 मध्ये केलेलं आहे. आणि ओवी क्रमांक 11 ते 14 या 5 ओव्यांमध्ये समाजाला कार्यरत ठेवण्यासाठी लोकसंग्राहकांनी आपल्यात काय बदल केले पाहिजेत त्याचं वर्णन या ठिकाणी सांगितलंय. समर्थ म्हणतायत, चकोर चातके दुखी, चतुरही बहु दुखी. मना मना मिळेची ना, विशेष ते कळेची ना. आपल्याला माहिती आहे की हा जो चकोर पक्षी आहे तो चंद्राशी अत्यंत अनन्य आहे. दासबोधामध्ये 4, 8, 16 एक ओवी आहे. दशक 4, समास 8, ओवी क्रमांक 16. फार अत्यंत सुरेख रचना, म्हणजे ओवी क्रमांक सुद्धा विशेष आहे. 4था दशक, 4 दुनी 8, 8वा समास,
8 दोन्ही 16, 16वी ओवी, 4, 8, 16, त्यामध्ये हे वर्णन आहे. चंद्र वेळेसी उगवेना तरी चकोर अनन्य. एवढा निर्धार असला पाहिजे. चकोर हा चंद्राविषयी अत्यंत अनन्य आहे. तसंच चातक पक्षी आपल्याला माहिती आहे, तो केवळ पावसाचं पाणी पितो. तो कुठलंही पाणी साचलेलं, साठवलेलं, तलावातलं, धरणातलं पाणी पित नाही. तो चोच उघडून बसतो मृग नक्षत्र आलं की, आणि वरच्या वर त्या पावसाचं पाणी तो झेलतो. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतीये की मेघांचा वर्षाव हा शेतकऱ्यांसाठी होत नाही. मेघांचा वर्षाव हा प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी होत नाही. लोकांना वापरण्यासाठी पाणी पाहिजे म्हणून होत नाही. मेघांचा वर्षाव हा चकोर पक्षासाठी होतो, चातक पक्षासाठी होतो. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी येते आणि त्या ओवीचा भावार्थ असा आहे, कारण पावसाला माहिती आहे की माझ्यासाठी कुणीतरी अनन्य आहे, ते इतर पाणी पिणार नाही. तसं या ठिकाणी समर्थ म्हणतात, चकोर चातके दुःखी चतुरही बहु दुःखी. मना मना मिळेची ना. त्याच्या मनाप्रमाणे त्याला जर मिळालं नाही तर कशाला तू संघटनेमध्ये राहील. आणि विशेष ते कळेची ना. त्याच्यातली विशेषता काय आहे हा जाणणारा तो पारखी पाहिजे. अनेक संस्थांमध्ये आपण काम करतो, अनेक मंडळांमध्ये आपण जातो, पण आपल्यातला एखादा गुण त्या मंडळातल्या पदाधिकाऱ्यांनी किंवा मंडळाच्या अध्यक्षांनी, मंडळाच्या प्रमुख व्यक्तींनी जर जाणला, आणि समर्थांना हे अपेक्षित आहे, आपल्याला लोकसंग्रह करायचा आहे ना, लोकांचा समुदाय वाढवायचा आहे ना, मग आपल्याला त्यातले गुण हेरता आले पाहिजेत, त्यातली अनन्यता हेरता आली पाहिजे. विशेष ते कळेची ना. त्याच्यातला जो विशेष गुण आहे तो आपल्याला समजला पाहिजे. गुणाविषयी भला भला परंतु हंस एकला. विशेष ते कळेची ना, विहंगमी मिळेची ना. आपल्याला माहिती आहे पक्षी अनेक प्रकारचे आहेत, पण राजहंस पक्षी हा अत्यंत विरळ आहे. त्याची बरोबरी इतर पक्ष्यांशी नाही होणार. समर्थ म्हणतायत, गुणाविषयी भला भला. दूध का दूध और पाणी का पाणी करणारा हा राजहंस पक्षी आहे. त्याच्यातले जे अत्यंत विशेषात विशेष गुण, गुणाविषयी भला भला परंतु हंस एकला. हा हंस पक्षी हा एकला आहे, तो इतर पक्ष्यांसोबत नाही राहत. आपण आत्ता मागच्या आठवड्यामध्ये मोरया प्रकाश यांनी डॉक्टर सहस्त्रबुद्धेंचा मानसरोवरचा प्रवास तो सगळा ऐकवला. याच व्यासपीठावरून, आपल्या संत समागम व्यासपीठावरून आपल्या व्यासपीठाच्या सदस्या सौ वासंती चौधरी यांनी 2013ला ही परिक्रमा केली, मानसरोवर कैलाशनाथाची परिक्रमा. त्यांनी सांगितलं की एकही झाड नाही, एकही पक्षी नाही, एकही प्राणी नाही, पण
हंस पक्षाचे मात्र थवे येतात. थवे म्हणजे ते काही कळपानी येत नाहीत, 4-5 पक्षी येतात. राजहंस पक्षी हा वेगळाच आहे, तो मिसळत नाही. गुणाविषयी भला भला, परंतु हंस एकला, इतर पक्ष्यांमध्ये तो मिसळत नाही, तो एकटा आहे. विशेष ते कळेची ना, विहंगमी मिळेची ना. अनेक पक्षी जेव्हा वर उडत असतात त्यांच्यामध्ये तो उडायला जात नाही. हंस पक्षाबद्दल जर असं असेल तर ज्या साधकांनी परमहंस ही अवस्था प्राप्त केलेली आहे तो समाजात मिसळेल का हो? परमहंस परिव्राजकाचार्य कुणाला म्हणतो आपण? सोहम हंसा, ज्याने आपल्या श्वासावर आपला जप लावलेला आहे. 21,000 सासे जपा नेमून गेली अजपा. तो वेगळा जप करत नाही, त्याच्या श्वासावर जप चालू आहे. धरिता सो सोडिता हम, जप चाले सोहम सोहम. नाथ संप्रदायाची आपण खूप विवेचन केलेलं आहे त्यावर. परमहंस परमानंद नारायण सरस्वतींबद्दलही आपण खूप माहिती घेतलेली आहे. आणि हा जो अजपा जप आहे, या अजपा जपाला हंस पक्षी दाखवलेला आहे. अत्यंत विरळ आहे, त्याच्यातले गुणच वेगळे आहेत, सबसे हटके. असा हंस पक्षी इतर पक्ष्यांमध्ये मिळत नाही. तर ज्या साधकांनी परमहंस अशी अवस्था प्राप्त केलेली आहे तो सामान्य जनामध्ये मिसळेल का? पण आमचे समर्थ मिसळले का नाही? समर्थांना हे अपेक्षित आहे. केवळ संकुचित स्वार्थ, वैयक्तिक मोक्षाची संकल्पना घेऊन हिमालयामध्ये जाऊन साधना करणाऱ्या सिद्ध पुरुषापेक्षा समर्थांना अभिप्रेत असलेला, ज्ञानोत्तर उपासना करणारा, लोकसंग्रह करत राष्ट्र आणि समाज उद्धारासाठी आपलं सर्वस्व झोकून देणारा लोकसंघटक हा मोठा आहे. म्हणून 22 वेळा भगवंतांनी गीतेमध्ये लोकसंग्रह शब्द वापरला. आणि भगवंत म्हणतात की जो अशा वृत्तीनं काम करतो, ज्ञान यज्ञेन चाप्यन्ये यजंतो मामुपासते, एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. माझ्याकडे मला येऊन प्राप्त होणारे अनेक साधना मार्ग आहेत, पण जो विराट पुरुषाला, विराट समाजाला भगवंताचं स्वरूप मानतो आणि त्याला अनन्य शरणागत होऊन तो कार्य करतो, तो मला सरळ सरळ येऊन मिळतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. म्हणून समर्थांना हे अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. असा लोकसंघटक समर्थांना अपेक्षित आहे. गुणी गुणास जाणती, गुणी खुणेसी बाणती, उगाची लोक आडळे, गुणी विशेषण आडळे. गुणासी गुण ग्राहिके, न मिळता दिसे फिके, विशेष वस्तू केंडली, सुवस्ती ही नव्हे भले. काय अर्थ आहे? गुणी गुणास जाणती. अहो, लोकांच्या अंगी असलेले गुण जाणायचे आहेत, याच्यासाठी ते गुण माझ्यात असले पाहिजेत.
मला जर कुणाचं स्वाच्य अक्षर दिसत असेल तर ते अक्षर मला काढता आलं पाहिजे. मला जर कुणातल्या बोलण्यातला मार्दवपणा दिसत असेल, जाणता येत असेल, हेरता येत असेल, तर तो बोलण्यातला मार्दवपणा तो माझ्या वाणीत असला पाहिजे. मला जर इतरांची परोपकार वृत्ती दिसत असेल, सहिष्णुता दिसत असेल, प्राणीमात्रांबद्दल त्याच्या अंतःकरणात असलेली भूतदया दिसत असेल, तर ती अगोदर माझ्या अंतःकरणात असली पाहिजे. योगी जाणावा योगेश्वरे, समर्थ म्हणतात ना. तसं या ठिकाणी गुणी गुणास जाणती, जे गुणी लोक आहेत तेच इतरांच्या गुणाला जाणू शकतात. माझ्यातच जर गुण नसतील, मी जर अवगुणांची खाण असेल, तर मला इतरांचे गुण कसेच दिसतील? मला तर सगळे वाईटच दिसतील. गुरुजींनी दुर्योधनाला सांगितलं आणि धर्मराजालाही सांगितलं की जाऊन चांगली माणसं शोधून 5 माणसांची नावं घेऊन या. दुर्योधन परत आला. तो म्हणाला, अहो 5 काय, मला तर एकही माणूस सापडला नाही. बराच वेळ गेला. धर्मराजा आला. गुरुजींनी त्याला विचारलं, तुलाही काही सापडलं नाही का? तेव्हा ते म्हणतात, अहो गुरुजी 5 काय, मला अगणित नावं सापडली. मी नावं लिहून तरी कशी आणायची? कशाचा भाग आहे हा? जशी दृष्टी तशी सृष्टी. मला जर इतरांमध्ये दोष दिसत असतील तर याचा अर्थ असा आहे की दोष माझ्यात आहेत, म्हणून ते मला सगळ्यात दिसतात. कुणीच कसा चांगला नसतो. मी एका चळवळीमध्ये गेलो होतो, एका संघटनेमध्ये गेलो होतो. एक कार्यक्रम होता आणि तिथली प्रमुख व्यक्ती होती, त्यांच्याशी मी बोलत होतो. तर मी त्यांना विचारलं की आमची पण एक संघटना आहे, आम्ही पण महाराष्ट्र पातळीवर काम करतो. तुमचं काम कसं चाललंय, कशी माणसं जोडता तुम्ही? ते म्हणाले, अहो कसलं काय आलंय, फार त्रास आहे म्हणले. मी म्हणलं, अहो पण हे एवढं सगळं तुम्ही काम उभा केलंय, आज 100-125 माणसं या ठिकाणी आहेत आणि अगदी रांगोळ्यापासून सगळं व्यवस्थित दिसतंय. ते म्हणाले, काही नाही, यांना छबी आपली मिरवायची आहे म्हणून हे पुढं पुढं करतायत. आता खरं तर ज्यांनी शामियानाची बैठक व्यवस्था केली, रांगोळ्या काढल्या, ते तर कुठेही समोर नव्हते. मी ऐकून गप्प बसलो. मी पुन्हा त्यांना म्हणालो की भोजनाच्या खर्चाचं काय केलं तुम्ही? तुम्ही निधी कसा गोळा करता? ते म्हणाले, आम्ही काही केलेलं नाही. 2-3 हेरले म्हणले आम्ही. त्यांना सांगितलं की तुमचे फोटो आणि बॅनर आम्ही लावणार आहे तुमच्यातर्फे अन्नदान म्हणून. लोकांना हेच आहे म्हणले, काही त्यांना घेणं देणं नाही. त्यांचा फोटो आणि बॅनर लागतंय म्हणून त्यांनी म्हणले आज जेवणाची व्यवस्था केलेली आहे. असं मी अनेक जणांचा संदर्भ काढत होतो आणि प्रत्येकाबद्दल ते असंच बोलत होते. मला तुम्ही सांगा, लोकांकडे काय पैसे एवढे उतू गेलेत का? कुणी कुणाला जेव घालील का? त्याला त्या कार्याबद्दल आस्था आहे. त्याला वाटतं की बाबा हे चांगलं काम चाललंय, मला वेळ देता येत नाही ना, मला ह्यांचं काम करण्यासाठी बैठकीला जाता येत नाही, यांच्यासारखा अभ्यास करता येत नाही, यांच्यासारख्या समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा देता येत नाही, पत्रद्वारा दासबोध अभ्यास करता येत नाही, दासबोध पारायण करता येत नाही, पण हे सगळं चांगलं काम करतायत आणि यांनी एक मेळावा ठेवलाय, मग यांच्या जेवणाची व्यवस्था करून घेऊ ना आपण. हा पॉझिटिव्हनेस का नाही दिसत? सगळीकडे उणीवा कशा दिसतात? आपला चष्मा आपण बदलला पाहिजे.
गुणी गुणास जाणती, गुणी खुणेसी बाणती. खूण संकेतावरून आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्या बोलण्याचा रोग काय, हा केवळ कळ लाव्या आहे का, हा केवळ निगेटिव्ह पॉइंट्स शोधणार आहे का. खुणेनी आपल्या लक्षात आलं पाहिजे. फार चर्चा करायची गरज नाही. समर्थ म्हणतात एक शिस्त चाच पावे, म्हणजे भात शिजलाय का नाही समजतो. पातेलं घेऊन प्रत्येक शीत तपासून बघणार का, तांदूळ शिजला का नाही, तांदूळ शिजला का नाही. एक शीत चाच पावे, म्हणजे वर्म पडे ठावे. म्हणजे तुम्हाला ते वर्म आहे ते तुम्हाला लक्षात येतं. उगाची लोक आडळे, गुणी विशेष नाडळे. तुम्हाला शोधावं लागतं. गुणी विशेष नाडळे न आढळे. आणि उगाची लोक आढळे. गर्दी खूप होते. उपासना ठेवा, किती लोक येतील. कथा ठेवा, किती लोक येतील. 5, 25, 50, 100. आणि सप्ताहाच्या दिवशी, सप्ताह जेव्हा समाप्ती होते त्या दिवशी भंडारा ठेवा, मग किती लोक येतील. उगाची लोक आढळे. ज्यांना काही घेणं देणं नाहीये, टाइमपास म्हणून खूप लोक येतात. उगाची लोक आढळे, गुणी विशेष नाडळे. तुम्हाला शोधावं लागतं. आणि असा शोधून एक एक माणूस समर्थांनी उभा केला का नाही. एक एक पोरगा समर्थांनी उभा केला का नाही. अखंड देशाचं परिभ्रमण केलं. कुठे मठ उभा केले, अहो त्यांची भाषा काय. पण एकच दुवा होता, एकच मंत्र होता, एकच वर्म होता. तो म्हणजे राम, प्रभू श्री रामचंद्र. एक महत्वाचा दुवा होता. गुणासी गुण ग्राहके, न मिळता दिसे फिके. ज्याला ही दृष्टी नाहीये गुणांची पारख करायची, त्याला सगळं फिकच दिसतं. ह्याच्यात काय पडलंय, त्याच्यात काय पडलंय, हे असाच आहे, तो तसाच आहे. त्याला पारखी लागतो. नाही तर इतरांना काचेचा तुकडा आहे, पण जो रत्न पारखी आहे त्याला ते समजतं की हे रत्न आहे, हा हिरा आहे. इतर लोकांना तो काचेचा तुकडा आहे. गुणासी गुण ग्राहिके, न मिळता दिसे फिके. विशेषी वस्तू केंडली, सुवस्तही नव्हे भले. विशेषी वस्तू केंडली म्हणजे काय. केंडली या शब्दाचा अर्थ आहे बंदिस्त करणे, अडथळा करणे. काय अर्थ याचा. जी विशेष वस्तू आहे, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हिरा गळ्यात अडकवून चालेल का. बटन म्हणून लावला तर चालेल का. तो सोन्याच्या कोंदणात बसवला पाहिजे. आता तुम्ही हिरा घेतला, त्याला सोन्याचं कोंदण केलं, त्याची प्रभा जी आहे ती तुम्ही काय केली, त्याला पायबंद घातला, त्याला वेष्टन दिलं, एक अडथळा निर्माण केला. पण त्या अडथळ्यात तो उठून दिसतो. समर्थ म्हणतायत विशेष वस्तू केंडली, ती सीमित करता आली पाहिजे. एखाद्याच्या अंगी एक चांगला गुण आहे. एखाद्याला सूत्रसंचलन खूप छान करता येतं, कुठेही तो दबकत नाही. जी सभा चालू आहे
प्रत्येक जण काय बोलतोय त्या बोलण्यावर तो एखादी हास्याची लकेर मिळेल, एखादी कोटी करता येईल, त्या वक्त्याच्या गुणांना प्रभावळ लावता येईल, असं जो बोलतो त्याला तुम्ही तुमच्या संघटनेत घेणं म्हणजे केंडली आहे. भले त्याचं ते संचलन, सूत्रसंचलन इतर संघटनांना जाणार नाही, त्याचा लाभ त्यांना इतरांना मिळणार नाही, परंतु तुमच्या संघटनेचं, तुमच्या मंडळाचं वैभव वाढेल का नाही? आणि तो तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही जर त्याच्या गुणांची पारख केली तर त्याला इथं काम केल्याचा एक विशेष आनंद होईल. भगवंतानी माझ्यासाठी हे काम पुढ्यात वाढून ठेवलेलं आहे, हा त्याच्यातला भाव जागृत होईल. दोन गोष्टी आहेत. एक, आपल्या मंडळाचं नाव होईल, आपल्या मंडळाचे सगळे कार्यक्रम सुरेख होतील, नंबर एक. नंबर दोन, ज्याच्यामुळे सूत्रसंचालन सुरेख होत आहे त्याच्यातला मीपणाचा अहंकार कमी होतो. कारण त्याला माहिती आहे हे भगवंताचं कार्य आहे, हे ईश्वरी कार्य आहे. भगवंतानी मला ही अपॉर्च्युनिटी दिली आहे, हे मी नाही करत आहे, भगवंत माझ्याकडून करून घेतोय. हा भाव फार महत्वाचा आहे. मी करता म्हणसी तेणे कष्टी होशी. मी नाही करत आहे, रामाने मला हे मिळवून दिलंय. असा भाव जर मनात असेल तर त्याच्यातला जो मीपणा आहे, अहंकारी वृत्ती आहे, ती निर्मूळ होईल. पुढे समर्थ म्हणतात, विशेष पेठ पाहणे तये मध्येची राहणे, तरीच सुख पाविजे अनंत गुण भाविजे. विशेष पेठ पाहणे, पेठ म्हणजे चांगली लोक. हिऱ्याला लाकडाचं कोरीव काम केलंय, सुरेख लाकूड घेतलंय, चंदनाचं लाकूड घेतलंय आणि त्यात हिरा कोणलाय. कधी पाहिलंय? त्याला सोन्याचं कोंदनच त्याला शोभून दिसतं. विशेष पेठ पाहणे, जी चांगली लोक आहेत, सद्विचारी आहेत, सत्कर्म करणारी आहेत, अशा लोकांसोबत राहणे, अशा लोकांच्या सोबतीत राहणे, संगतीत राहणे, त्यांचा साथ घेणे, त्यांच्या साथीनं राहणे. म्हणून या ठिकाणी म्हणतात, विशेष पेठ पाहणे तये मध्येची राहणे. उत्तम लोक, उत्तम वस्ती, सद्विचारी लोक, सुविचारी लोक, सत्कर्म करणारी लोक, अशा लोकांसोबत आपण राहिलं पाहिजे. विशेष पेठ पाहणे तये मध्येची राहणे, तरीच सुख पाविजे अनंत गुण भाविजे. असं जर जमलं तर अनेक गुणांनी अलंकृत असं सुख आपल्याला अनुभवता येतं. मने मनासी मिळणी तयासी मानिती गुणी, परांतरा सवे भरे प्रसंग मानवी बरे. परांतरास भरे, दोन गोष्टी आहेत, दोन अर्थ आहेत यात. आपल्याला माहिती आहे की परांतर राखणे, दुसऱ्याचं अंतःकरण राखणे, दुसऱ्याचं मन राखणे, ह्याच्यासाठी ते मन अगोदर जाणता आलं पाहिजे, समजलं पाहिजे त्याला काय अपेक्षित आहे, त्याला काय वाटतंय, तर आपण राखू शकतो. याचा दुसरा अर्थ असा आहे
आपल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये जे अंतर आहे ते भरून काढता आलं पाहिजे. परांतरासी भरे, ते भरून काढता आलं पाहिजे. अंतर ठेवता उपयोगी नाही. दोन अर्थ आहेत. प्रसंग मानवी बरे, कुठे काय बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं, का बोलावं, बोलण्याला आधार असला पाहिजे, बोलण्याला फळश्रुती असली पाहिजे, अर्थप्राप्तीसाठी बोलणे नको. या सगळ्या गोष्टींचा विचार लोकसंघटकाकडे असला पाहिजे. तर त्याच्याकडनं तो चांगला लोकसंग्रह होऊ शकतो. फुटेल वेगळा चितो, सदा मिळेल तो चितो. फुटेची ना तुटेची ना, मिळून वेगळेची ना. काय सुरेख रचना आहे शब्दांची. फुटेल वेगळा चितो, सदा मिळेल तो चितो. फुटेल वेगळा चितो. लोक जमलेली आहेत, पण एखादा बाजूला पडेल. का पडेल बाजूला? कारण तो वेगळा आहे. त्याच्या विचारांची धाटणी वेगळी आहे. अनेक संस्था आहेत की ज्या समाज शरण होऊन वृत्तीनं काम करतात. अनेक संस्था आहेत. काही संस्था अशा आहेत की सरकारचे फंड्स घेतात, सरकारचा निधी घेतात आणि समाज शरण लोकोपयोगी कामं करतात, समाजोपयोगी कामं करतात. आमच्या ग्राहक पंचायतीचे अध्वर्यू ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांनी एक व्रत दिलं. ते म्हणाले, शासनाचा पैसा घेणे नाही. आपल्याला कल्पना असेल, जे शासनाचा निधी घेतात त्यांच्यावर अनेक बंधनं येतात. मी या सामाजिक क्षेत्रामध्ये मागच्या 15-20 वर्षापासून काम करतोय. आमच्या एका मित्राने अशीच एक संस्था उभी केली 10 वर्षाखाली. आणि हळूहळू त्याच्या असं लक्षात आलं की हे जे काही आपण काम करतो आहोत, या कामासाठी शासनाकडे खूप मोठा निधी पडू नये. मग त्याला कुणीतरी लिंक दिली. त्याला कुणीतरी क्लू दिला. आणि तुमचा विश्वास नाही बसणार, मागच्या 4-5 वर्षामध्ये, आता माझी त्याची भेटही होते अधूनमधून, तो मला सांगतो 40 लाख आले, 35 लाख आले, मागच्या वर्षी 1.5 कोटीची कामं केली. आणि एकदा बोलताना तो मला म्हणाला, मी म्हणलं, अरे एवढी कामं करता तुम्ही, पण त्याचा इफेक्ट दिसत नाही ना, परिणाम तर दिसत नाही काही. तो मला म्हणाला, शासनाचा निधी घ्यायचा आहे तर तो खर्ची दाखवला पाहिजे. खर्ची नाही दाखवला तर ते ब्लॅकलिस्ट करतात. म्हणलं म्हणजे काय, मला ते समजलंच नाही. तो म्हणाला, आम्ही सगळं हे पेपर वर्क करतो. आणि मला धक्काच बसला. सज्जनो, अशा या जगामध्ये, या देशामध्ये अनेक संस्था आहेत की ती योजना तयार झाली की वरून फोन येतोय अशा संस्थांना. नवीन योजना आलेली आहे, एवढ्या कोट्यवधी रुपयांचा फंड आहे, एकदा येऊन भेटा. सगळी लिंक तयार. आणि आकड्यावर आकडे, ब्रह्मांड भेदून पैलाड. किती संस्था आहेत अशा, नुसतं पेपर वर्क चालू आहे. आमच्या पशुसंवर्धन खात्यातलं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुमच्यापैकी काही लोक असतील, तुमच्या परिचयातले काही पशुसंवर्धन खात्यात लोक असतील. इथं दरवर्षी टार्गेट दिलं जातं. कशाचं टार्गेट आहे?
दूध वाढीचं टार्गेट. आणि तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स ठेवायचा आहे, मेंटेन करायचा आहे, म्हणून तुम्हाला सांगावं लागतं की संकरित वासरं मागच्या वर्षी 22 जन्मली, या वर्षी 27 जन्मली, म्हणजे टार्गेट वाढले 5ने. मग संकरित जनावरांची एवढी जर ती पैदास होत असेल तर दूध वाढलं पाहिजे, मग दुधाचा आकडा वाढला पाहिजे. मागच्या वर्षी 5000 लिटर दूध या गावानी दिलं, यावर्षी 5700 लिटर दूध या गावानी दिलं. आकड्यावर आकडे. अहो, ज्या खेड्यामध्ये लहान बाळाला पाजवण्यासाठी कपभर दूध नाहीये, तिथं कागदोपत्री तर दुधाची गंगा वाहतीये. कुणाला फसवतोय आपण? समर्थ म्हणतात, फुटेल वेगळा चितो, सदा मिळेल तो चितो. फुटे चिना तुटे चिना, मिळोन वेगळे चिना. जो वेगळा आहे, वेगळ्या विचारांच्या धाटणीचा आहे, तो बाजूला पडतो. आमच्याकडे एक कार्यकर्ता होता ग्राहक पंचायतीमध्ये. मग ते यशदा माहिती आहे आपल्याला पुण्यात. त्यांनी काही ट्रेनिंग कॅम्प काढले, 3 दिवसाचं ट्रेनिंग, 5 दिवसाचं ट्रेनिंग. मग आता त्या ठिकाणी ट्रेनिंगला गेलं की जेवणा खाण्याची सगळी व्यवस्था ते ट्रेनिंग देतात आणि प्रमाणपत्र मिळतं. आता हा जो कार्यकर्ता आहे, या कार्यकर्त्याला त्या यशदाच्या ट्रेनिंगची गोडी निर्माण झाली. आणि जो कार्यकर्ता ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींच्या अत्यंत जवळ होता, ग्राहक चळवळीचा एक उमद नेतृत्व, ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींनी त्यांचा खूप मोठा सन्मान केला, गवगवा केला. आज तो कार्यकर्ता ग्राहक चळवळीत नाहीये. आता तो यशदा या संस्थेचा मास्टर ट्रेनर आहे. आणि तो ट्रेनिंग कुणाला देतो? क्लास 1 अधिकारी, पोलीस डिपार्टमेंट मधले मोठमोठे अधिकारी. मग आता अशा अधिकाऱ्यांना ट्रेनिंग द्यायचंय, मग ओळखी पाळखी होतात, माझा मान मरातब वाढतो. ग्राहक पंचायतीचं काम करताना काय मिळणार आहे? समर्थ या ठिकाणी म्हणतात, फुटेल वेगळा चितो, सदा मिळेल तो चितो. फुटे चिना तुटे चिना, मिळून वेगळे चिना. तो पण काही कार्यकर्ते एक रूप होतात तुमच्या कार्याशी. माझी निष्ठा समर्थांवर आहे. मग तुम्ही मंडळाचे आहात का, संस्थांचे आहात का, अजून कुणाचे आहात, मला काही घेणं देणं नाहीये. माझी निष्ठा समर्थांच्या चरणी आहे. उपक्रम कुणाचा आहे? कोणत्या संस्थेने आणलाय? रामदासी साहित्य परिषदेने आणलाय, संस्थांनी आणलाय, सेवा मंडळाने आणलाय, समर्थ विद्यापीठाने आणलाय, का दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाने आणलाय? मला काही घेणं देणं नाही. मला माझे समर्थ आहेत. संत रामदास या ओवीमध्ये आपल्याला सांगतायत, फुटे चिना तुटे चिना, मिळून वेगळे चिना. तो फुटत नाही, तो तुटत नाही, तो असा एक रूप झालाय की तो दुसरीकडे कुठेही जाण्याचा विचार करू शकत नाही. त्याला कुठलंही प्रलोभन, कुठल्याही वस्तूचा, कुठल्याही पदाचा, कुठल्याही सन्मानाचा, मानाचा त्याला मोह जमत नाही, मोह लागत नाही. काही असतात लोक परमार्थात आहेत, इकडनं सोडतात तिकडे जातात, तिकडनं सोडतात तिकडे जातात.
उड्या मारत राहतात. एक देव एक भाव असं असलं पाहिजे. तदंश तोची बोलिजे, प्रसंग मान जो भिजे, रिझेल त्या परी रिझो, झिजेल त्या परी झिजो. रिझेल म्हणजे संतोष पावेल. तदंश तोची बोलिजे, प्रसंग मान जो भिजे, जो प्रसंगाला प्रत्येक प्रसंगामध्ये भिजतो म्हणजे स्वतः कार्यरत होतो, स्वतः ते काम करतो. सुनील दादा चिंचोळकर एका प्रवचनात म्हणाले, पुण्यातल्या रामकृष्ण मठामध्ये त्यांची प्रवचनं चालू होती. ते एका प्रवचनात म्हणाले की मठातल्या महाराजांनी अशी सूचना केली की यापुढे जाताना, नवीन ठिकाणी जाताना, नवीन आश्रमात जाताना सोबत एक झाडू घेऊन जा. आश्रमात प्रवेश करण्यापासून आपलं लक्ष पाहिजे की कचरा कुठे कुठे पडलेला आहे. बॅग ठेवली, हातपाय धुतले, पहिलं काम काय करा, झाडू घेऊन बाहेर पडा आणि जिथं जिथं जो कचरा दिसला तो सगळा कचरा बाहेर टाका. आपल्याला कल्पना नसेल, 2016ला नानासाहेब धर्माधिकारी त्यांची एक टीम आली शिवथरघळीत. मी तेव्हा तिथंच होतो व्यवस्थापक म्हणून, मासिक व्यवस्थापक म्हणून होतो. फेब्रुवारी 2016ची गोष्ट आहे. शिवथरघळीचा सगळा परिसर त्या 20-25 लोकांनी सगळा परिसर शोधला. कागदाचे तुकडे, काड्या, प्लास्टिक, बिस्किटांचे रॅपर, वेफर्सचे रॅपर, चॉकलेटचे रॅपर, सगळं गोळा केलं. 2-3 पोते भरले, असे ते दाबून भरलेले पोते होते. एवढा कचरा तर कधीच दिसला नाही, पण त्यांनी तो सगळा गोळा केला. आणि ते म्हणाले की आम्हाला एक पत्र पाहिजे की बैठकीतले लोक या ठिकाणी आले होते आणि त्यांनी साफसफाई केली. आपल्याला माहिती आहे की जे स्वच्छता दूत भारतभर माननीय पंतप्रधान मोदीजींनी नेमले त्यामध्ये नानासाहेब धर्माधिकारी एक आहेत. पंतप्रधानांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत राष्ट्र पातळीवर. त्या प्रसंगामध्ये आम्हाला ओतता आलं पाहिजे. मी मोठा लोकसंघटक आहे, मी मोठा पदाधिकारी आहे, मी हे काम करणार नाही असं नाही चालणार. असं असता कामा नये. विभक्त दिसती खरे परंतु एक अंतरे. अशी जी मंडळी असतात जी मनानी एक आहेत, ती भले किती लांब असू द्या, ते सगळे एकाच छताखाली असतात का? नाही. समर्थ कुठं आहे? चाफळला. मठ कुठं आहे? वृंदावनला. मठ कुठं आहे? बद्री केदारला. मठ कुठं आहे? पंढरपूरला. मठ कुठं आहे? तंजावरला. पण अंतःकरण एक आहेत ना. विभक्त दिसती खरे, लांब लांब दिसत आहेत, 2 दिसत आहेत. शरीर 2 आहेत पण मन एक आहे. विभक्त दिसती खरे परंतु एक अंतरे. अंतःकरणात ते एकच आहेत. अनन्य एकी धारणा मिळो न जाय कारणा. अनन्य एकी धारणा. ते अनन्य आहेत एकमेकांशी. त्यांची धारणा काय? एकच आहे. समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे ही धारणा आहे. मग कुणी पुण्यात आहे, कुणी बेंगलोरला आहे, कुणी इंदोरला आहे, कुणी दिल्लीत आहे, कुणी दुबईला आहे,
कुणी कॅनडाला आहे, कुणी अमेरिकेत आहे, कुणी जर्मनीत आहे, कुणी ऑस्ट्रेलियात आहे. पण धारणा काय? समर्थांच्या वाङ्मयाचा व्यापक प्रचार झाला पाहिजे. अनन्य एकी धारणा मिळून जाय कारणा. त्याचा जो कार्यकारण भाव आहे तो सगळा संपून जातो. मिळून जाय अंतरा तदेश तोची तो खरा. विचार एक धारणा मिळून जाय कारण. जनात चाळना घडे तया परीची वावडे. शरीर पाहता घडे उपाधी योग बिघडे. जनात चाळना घडे. अनेक लोकांना कामाला लावून, अभ्यासाला लावून तो समुदाय चालवला पाहिजे. लोकांचा प्रवाह थांबला. समर्थांना हे अपेक्षित नाहीये. जे थांबतं ते सडायला चालू होतं. त्याची दुर्गंधी सुटते. पाणी वाहतं, पाणी त्याला वास नाही येणार. या ठिकाणी समर्थ म्हणताय, जनात चाळना घडे तया परीची वावडे. शरीर पाहता घडे उपाधी योग बिघडे. उपाधी घेतली, पद मिळालं की नकळत माणसाच्या डोक्यामध्ये त्या पदाचा अहंकार शिरतो. समर्थ म्हणतात, उपाधीत न सपडावे. त्या उपाधीच्या कचाट्यात आपण नाही सापडलं पाहिजे. आपण संघटक आहोत, आपण मठपती आहोत, आम्ही या मठाचे मुख्य अधिकारी आहोत, आम्ही एखाद्या मंडळाचे प्रमुख आहोत, अध्यक्ष आहोत, संचालक आहोत, उपाध्यक्ष आहोत. हा अहंकाराचा वारा डोक्यात शिरता नाही उपयोगी. बरी विचारणा सखी परांतरास पारखी. लोकांचं अंतःकरण तुम्हाला पारखता आलं पाहिजे. परांतरास पारखी. बरी विचारणा सखी. त्याची मैत्रीण कोण आहे? अशा लोकसंघटकाची सखी कोण आहे? चांगला विचार, सद्विचार. ती त्याची मैत्रीण आहे, ती त्याची सखी आहे. बरी विचारणा सखी परांतरास पारखी. समस्त हेत ती रखी तयास नाडळे मखी. मखी म्हणजे मतितार्थ, त्यातलं मर्म ते बरोबर त्याला जाणता येतं. हे सगळं करत असताना लोकसंघटकांनी कसं असलं पाहिजे? समर्थ म्हणतात, अखंड सावधानता, मनी विधी विधानता, समस्त धारणा धरी सदा विचारणा करी. तो कायम रिकामा जाऊ नेदी एक क्षण. अखंड चालना केली पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. ठीक आहे, कोरोना आहे, लॉकडाऊन आहे, पण आमचा अभ्यास चालला पाहिजे, आमच्या बैठका झाल्या पाहिजेत, आमचं अभ्यास मंडळ चाललं पाहिजे. साधना सप्ताह नाही झाला, मार्चमध्ये व्हायला पाहिजे. समीक्षकांचा गटाचा मेळावा असतो मार्चमध्ये, तो व्हायला पाहिजे. ही अखंड चालना केली पाहिजे. आणि ही अखंड चालना करत असताना आमच्या कायम लक्षात असलं पाहिजे, मनामध्ये लक्षात असलं पाहिजे की विधी विधानता, ब्रह्मदेवानी योजलेली ही योजना आहे, नियोजित केलेली ही योजना आहे. विधी म्हणजे ब्रह्मदेव. मनी विधी विधानता, ब्रह्मदेवानी लावलेली ही रचना आहे. माझं कर्तृत्व काय? त्यांनी माझ्या वाट्याला हे काम दिलेलं आहे आणि ते मी काम केलं पाहिजे. अखंड सावध असलं पाहिजे. प्रसंग चाळना घडे खट्याळ लोक तो दडे. सदा उणे हळू पडे
पदोपदीच सापडे. फार सुरेख अर्थ आहे. शेवटचा चरण आहे, शेवटची ओवी आहे. प्रसंग चाळना घडे. अनेक प्रसंगामध्ये तुम्ही जे नियोजन केलंय त्याची परीक्षा होत असते. प्रसंग चाळना घडे, खट्याळ लोक तो दडे. आणि तुमचा उत्कर्ष पाहून ज्यांनी तुम्हाला विरोध केला, ज्यांनी तुमच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण केले, असे खट्याळ लोक, असे नाठाळ लोक ते दडून बसतात, लपून बसतात. त्यांची हिंमत नाहीये तुम्हाला तोंड दाखवायची. असं वाटतं कुणाला कुणाच्या हातात अधिकार दिला. अहो, यांना काय जमणार आहे? यांचं वय काय? यांना अनुभव काय? पण जेव्हा हे प्रूव्ह होतं, जेव्हा हे सिद्ध होतं, भले तो अगोदर त्याचा गवगवा नसेल, दवंडी नसेल त्याची, पण त्यांनी जे कार्य कर्तृत्व केलेलं असतं त्यातून त्याचा विशेष अधिकार दिसून येतो. खट्याळ लोक तो दडे, ते दडून बसतात, पुढे नाही येत. सदा उणे हळू पडे. ज्यांच्याकडे लॅक्यून आहेत, जे निगेटिव्ह विचाराचे आहेत, ते काय करतात? हळू पडे. ते बाहेर पडतात, संघटनेच्या बाहेर पडतात. त्यांच्या लक्षात येतं की अरे इथं नाही चालत असं. सदा उणे हळू पडे, पदोपदीच सापडे. असे लोक प्रत्येक पावलागणिक सापडतात. त्यांना आपण बाजूला करत राहिलं पाहिजे. लोकसंघटकांनी अशी योजना केली पाहिजे, ज्याला एखाद्या समुदायाचं काम करायचंय, समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार करायचा आहे, त्यांनी अशा ह्या सगळ्या आयामांचा विचार केला पाहिजे. असा उपदेश समर्थांनी या काव्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. उर्वरित काव्य उद्या दुपारी 3 वाजता आपण त्याचा विचार करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.